आपण गोवाला. गोवा नाही, इटलीला आलो. इटली. हा तुझा ऑडिओ दे. आपण इटलीला आलोय असं फील होत आहे. हा चल स्टार्ट. हा आहे काला घोडा. त्याच्यावर हा काला घोडा आर्ट फेस्टिवल आहे. तुम्ही तर बघू शकता. तर आपण एंट्रीला आहे. आपण आहे आता काला घोडा आर्ट फेस्टिवलच्या एंट्रीमध्ये. चला लवकर आज. हे आहे काला घोडा आर्ट फेस्टिवलचे टायमिंग काय, कधी काय काय असणार इथं त्याची माहिती दिली आहे इथं. कृपा करून वाचा. हा आहे काला घोडा आर्ट फेस्टिवलचा सुरुवातीचा. त्याचं नाव आहे द एअर वी ब्रीथ. माझ्या ॲक्च्युली तर हे काहीतरी हवेवर आहे, काय समजत नाही, पण बघू आपण कसं बसलं कसं समोर. काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये आम्हाला एक लाकडाचा हत्ती पण दिसला, जसं की तुम्हाला समोरच दिसू शकतो. या आर्टचं नाव तर आम्हाला उतरून काही दिसत नाही, ते पुढे आहे, पण आम्ही आता एवढा टाईम नाही घालू शकत. आम्ही पुढे चालतो. 3 फेज दाखवले, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. पास्टमध्ये जेव्हा विंडीकनला वगैरे करायचे, टायर्स, साईज वगैरे, क्रिकेट वगैरे, मार्बल्स, प्लेइंग करायला म्हणजे प्रॅक्टिकली करायचं, खेळायचं. कॅरमवर प्रॅक्टिकली होतं. आता तो शिफ्ट करून सर मोबाईलवरती शिफ्ट झाला. स्क्रीनवर प्रत्येक गोष्टी स्क्रीनवरती भेटते. प्लेइंग कार्ड, प्लेइंग कार्ड कोणताही तुम्ही ॲप डाउनलोड करा, प्लेइंग कार्डचा कॅरम बोर्ड सर्व मोबाईलवरती शिफ्ट करा. ते शिफ्ट करून सर नेक्स्ट जनरेशनमध्ये ती व्ही आरवरती शिफ्ट करा. म्हणजे आज कल और कल. नाईस नाईस. ज्यांना त्यांना माहीत नसेल हे काय आहे, हा आहे PCO STD. काय हा आधी असायचा आपल्या भारतात, पण आता लुप्त झाला आहे, म्हणून नीट बघा. चला पुढे. वेव्स ऑफ चेंजेस म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. बॉक्समध्ये मटेरियल्स आहेत जे डिपेक्ट करतात पास्ट आणि फ्युचर. पास्ट आहे ऑर्गॅनिक मटेरियल्स. पास्ट आहे ते इको फ्रेंडली वेस्ट होतं, जसं की वूड आहे, वूड्स ऑफ पेपर्स, लीव्स हे सगळं सस्टेनेबल आहे. आणि राईट नाव प्रेझेंटमध्ये आपल्याला प्लास्टिक आहे, फायबर आहे, सो जे की डिग्रेडेबल नाही आहे, इट्स हार्मफुल. सो वी हॅव मिरर विच शोज द फ्युचर. It's the reflection of the future. What we are going to do right now is going to be the result in the future. जसं की तुम्हाला दिसत आहे, आर्ट लास्ट स्केच काहीतरी असं नाव आहे. याच्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या भरल्या आहेत. हा रिसायकल आर्ट आहे, भारी आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर केला आहे. चला पुढे. मान व्यक्ती आहे जोकर. ज्याला कोणाला माहीत नसेल त्यांनी बॅटमॅन बघावं. हा एक ट्रेडिशनल आर्ट दिसत आहे आपल्याला. गर्दी असल्यामुळे ह्याला नीट एक्सप्लोअर करता येत नाही, काहीतरी भारी वाटतं. ही आर्ट आहे मिल्टन फ्लास्कची. मिल्टन फ्लास्कमध्ये पाणी ठेवलं जायचं, त्याच्याने ते गरम राहायचं. आता काय काय वापरतात मला माहीत नाही. मिल्टन फ्लास्क. या आर्टचं नाव आहे टाईमलाईन ऑफ बी. जसं की तुम्हाला दिसतंय, हा स्टोन एज काळातला काहीतरी आहे प्रकार. चला आपण ज्यांनी हे बनवलं आहे त्यांच्याकडून माहिती घेतली. चला. हे टाईमलाईन बनवलं आहे. हे खालचा पोर्शन पास्टमध्ये दाखवलं आहे, अजून मिररवर प्रेझेंटमध्ये दाखवलं आहे, अजून वरचा पोर्शन फ्युचरमध्ये दाखवलं आहे. मस्त आहे. हा पण मॉडर्न VR घोड्याचा आर्ट आहे. जसं की तुम्हाला दिसत होतं, या लाकडाच्या घोड्याने VR आणि हेडफोन्स घातलेला आहे. इथं हा तुम्हाला उजुमाकी क्लॅनचा लोगो दिसत आहे त्याच्या हेडफोन्सवर. तोच आहे का नरुटोवाला. चला. हे एक डिवोशनल आर्ट आहे. जसं की तुम्हाला दिसत असेल, हे चारी साईडनं आर्ट आहे. त्याच्यात एन्शंट पेंटिंगची स्टाईल वापरली गेलेली आहे. हे पेंट्स पण माझ्या ह्याच्याने नॅचरल पेंट्स आहेत, जसं की तुम्हाला दिसत आहे. काहीतरी अलग आहे. खूप भारी आर्ट बनवलं आहे. पण चांगलं वाटलं असतं की कुठेतरी याची माहिती दिली असती. माहिती देणारी लोक आजकाल राहिलीच नाही. त्या गर्दी असल्यामुळे आम्हाला आर्ट जास्त एक्सप्लोअर करता येत नाही. चला. हा आर्ट आहे कर्मा रिलेटेड काहीतरी. जर तुम्ही समजू शकता तर समजून घ्या. त्यांचा कन्सेप्ट खूप भारी आहे. फक्त फोटो काढतायत, पण त्यांना माहित नाही काय.
इथे जी लोक बसले ते काळा घोडा आर्ट फेस्टिवल बघून थकलेली वाटतायत. तिथं बघा कशी दमलेली बाबाची गोष्ट चाललेली आहे. सगळे आपल्या आपली जागा पकडून बसलेले आहे. जसं काय इथे शोध चालू होणार आहे कुठला तरी. हे लोक काला घोडा आर्ट फेस्टिवल बघायला आलेले आहेत. बघा किती पब्लिक येते काला घोडा आर्ट फेस्टिवलला. तुम्ही कधी येत आहे? अरे व्हॅलेंटाईन्स वीक आलेला आहे म्हणून इथं हार्ट पण बनवलेला आहे. हे लाईफ बियॉन्ड नंबर्स आपल्या काय पल्ले पडत नाही. पण जसं की तुम्हाला दिसत आहे इथं पट्टी करकट काय काय आहे. बघून घ्या आपल्याला काय बघायचं आहे ते. केबलची आठवण आली. हे आहे मुंबई स्पेशल टॅक्सी. जसं की तुम्हाला दिसत आहे हे टॅक्सी तर बंद आहे पण लोक फोटो काढतात त्याच्या बाजूला. फुकट असल्यामुळे वाटतं. हा आहे स्मॉल सेंटर. स्टोर्स दिसतील तिथे आपण कपडे घेऊ शकतो, बॅगा घेऊ शकतो आणि खूप काय खायची पण सोय आहे. न्यू अरुण फाईन आर्ट्स हे कर्नाटकामधून आलेले आर्ट्स. हे माझ्या लाकडावर बनवलेलं आर्ट आहे. जसं की तुम्हाला दिसतंय काहीतरी युनिक आर्ट फाईन आर्ट. हँडवॉश बॉटल हे आहे कडंबिनी साऊथ. हे दिल्लीमधून आले आहेत. त्यांच्याकडे बीड आर्ट्स आहे. जसं की आजकालच्या ट्रेंडिंग झालं आहे की मोबाईलला ते लावतात ते लोमता काहीतरी लावतात तसंच हे पण आहे. पण हे खूप युनिक आहे जरा आर्टच्या ह्याच्यात येतं म्हणून आम्ही तुम्हाला दाखवलं आहे. राम नारायण देव आर्ट फुटरेस राजस्थान. हे राजस्थानमधून आलेले कुठली आर्ट आहे जसं की तुम्हाला दिसतच असेल. चांगलं आहे. गोवा हरियाणा हा आर्ट पण जरा युनिक वाटला पण आम्हाला या आर्टबद्दल काय माहिती नाही. भारी आर्ट आहे. हे आहे ओडिशा पट्टीचिता पेंटिंग. हे एक प्रकारचं वारली पेंटिंग सारखंच दिसतंय पण हे वारली पेंटिंग नाही. हे त्यांच्या इथं स्कल्पचर आर्ट आहे राईट साईडला. जसं की तुम्हाला दिसत असेल हे मॅटवर बनवलं जातं. खूप भारी पेंटिंग आहे. युनिक पण आहे. हे आजकाल आपल्या भारतातून विलुप्त होत जातं. हे खूप भारी वाटतं. हे बघा इथं अलग अलग स्टोर्स आहेत. इथं काहीतरी संजय ब्लॅक स्टोर उत्तर प्रदेशमधून आलेले स्टोर. इथं ज्वेलरीबद्दल आहे. इथं आसामचा हुसेन हरियाणा काहीतरी कपड्यांचा स्टोर आहे. कोपऱ्यात तुम्हाला दिसतच असेल. फॉरेनर खूप इंटरेस्ट घेत आहे जसं की आपल्याला दिसतंय. चला हा आर्ट डेडिकेटेड आहे मुंबई सिटी ऑफ ड्रीम्सला. हा शेवटचा आर्ट आहे काला घोडामध्ये. तिकडे जातोय तिथं लोकांची गर्दी दाखवायला असं करायला पडतंय. कृपा करून गैरसोयीबद्दल समजून घ्या. आता आपण काला घोड्याच्या बाहेर जातो. तिथं आपला व्हिडिओ संपत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर नाही. आता आपण आज जातो काला घोड्याच्या आर्ट फेस्टिवल. इथं आपल्याला छोटे छोटे आर्ट दिसतील. दरवर्षी आपण आणतो. तुम्ही जसे बघू शकता हे सगळं हँडमेड आर्ट आहे. आता आपण आलो आहोत काला घोड्याच्या म्युझियमच्या इथं आर्ट फेस्टिवल. आता या आर्टबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता? हे सगळ्या आपल्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये जे सील्स सापडले होते त्या सील्सचे सगळे हँडमेड आहे. हँडमेड आहे. केराप टाकलेले हे सगळे काही आहे काही आहे ते 5 इंच साईज